त्या घराच्या खालती असं एक बाण टाकलेलं होतं. तो बाण आणि माती इन तीनच्या हातलान जे ढोंडे होते ते सगळे घेऊन आलेले. हे बघा हाय. अस्सलाम वालेकुम. एक नवीन व्हिडिओ सोबत आपल्या सगळ्यांचा वेलकम करताय. आणि आज आपल्या पावसाचे अपडेट. आज तारीख आहे 19/8/2025. दिवस आहे मंगळवार. तुम्हाला माहिती आहे 2-3 दिवशी पाऊस कोकणातला मुंबई ठिकाणी मुसळधार पडते, एकदम जबरदस्त पाऊस पडते. आणि आपल्या बानकोटला पण ऐसोच पाऊस पडते. आज 2-3 दिवसाची वारो पण आहे. तोरो माझ्या मग ती बघत खारी आहे आणि फुऱ्या एकदम समंदर चालू होते. पाणी पण बघा कैसा दिलेला आहे समंदरचा, पुरा लाल भरत. पाण्याला मौजो पण आहे. आणि वापस काही जणांचे नुकसान पण होतात घराचे, जसे कोणचे पान कोसळणं आहे, पान कोसळला ढोंडे घरावर जातात, कोणचे भिते तुटतात. या सध्या आपल्या कोकणातला चाललेला आहे. प्लस आपल्या बानकोटला पण असे त्यांच्या घरावर त्यांचे मंगचे जे बांध आहेत ते कोसळलेले आहेत, ते बांध आलेली आहेत. एक घर आहे त्या घराच्या सामनेचं बांध कोसळलेलं आहे. तो सगळं अपडेट आपण त्या ब्लॉग वर तुम्हाला बघायला मिळेल. तर यो ब्लॉग लास्ट स्पॉट बघा आणि जरूर कमेंट्स करून सांगा आपल्या गावाची अपडेट काय काय जायला आहे ती. हे नवीन असल्यावर ते आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. मग आजचा व्हिडिओ तो पुरो बघा. चला मी तुम्हाला दाखवते आपला बानकोट, वेलास, वेशवी इकडचं थोडंसं अपडेट शॉर्ट व्हिडिओ. इन्शाल्लाह उम्मीद करताय का हे व्हिडिओ तुम्हाला पसंत येईल. 19/8/2025 ह्या दिवसा पण मंगळवारचा दिवस आहे. मंगळवारच्या दिवसा आपल्या बानकोट, वाल्मिकीनगर, वेशवी असो, चिपोल असो इकडे पण पाऊस मोप पडते आणि वारो पण मोप सुटलेलं आहे. ही वरची झारा बघत असाल आपल्या इकडची, ही किती हालतायत. कारण की पाऊस त्यांच्यासोबत वारो किंवा मोप आहे. बघा ही आपण आलेले आता बानकोटच्या पट्टीवर. ह्या बोटी पण लागलेले आहेत आणि वारो पण मोप आहे. मोप जास्ती वारो आहे. पाण्याला मौजो पण तवरस आहे. सध्या ना बघत असाल पाऊस किती आहे आपल्या इकडे. ते रोगांचे रेते पण टाकलेले आहेत, ते पण वाहतात. ही आपल्या मुदस्सरबाईची रेती आहे. ही बघा किती पाण्याने वाली आहे ती. मुदस्सर काय कवा टाकलं होतं ती रेती? एप्रिलला. आणि काय आहे ना 2 दिवसात जाम पाऊस आहे ना. हा त्या पावसाने सगळी रेती फैललेली आहे, वाहून पण गेली. हा बघा मुदस्सर आहेत ना आता ते रेती वरती टाकतात का की मोप रेती आहे ती वाहून गेलेली आहे. रेती ते माहिती आहे तुम्हाला आपल्या बानकोटला मिळत नाही. काय लांब लांबशी ही कशी आणलेली होती? अच्छा महापुरोलशी आणलेली होती. बघा आज ही आहे आपला बानकोट. हिनी बानकोटची खारी. हिनी ब्रिज बनते तो. ह्या ब्रिजच्या फोडशी बघायला गेला ते ओपन समंदर म्हणजे बहिरे अरब चालू होते. आणि पाण्याला मौजो आणि पाणी कैसा चेंज झालेलं आहे बघा. की पाऊस आवरो पडते कोकणातला. आपण आता आलेलं आपल्या आझर मिरकरचं या घर आहे, त्यांच्या घरातला आपण आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत फौजान आहे. फौजान आपल्याला घेऊन जाते. त्याच्या घराच्या मंगती आहे ना हो बाण पडलेलो आहे. हे आपल्या आझर मिरकर काय घरात असत नाही फॅमिली, पण त्यांच्या मंगती तो बाण कोसळलेलो आहे. का की आपल्या इकडे पाऊस सध्या कोकणातला मोप पडते. त्या पाऊस हे बघा ते घराची कौला पण तुटले. ते आपलं आहे आझर मिरकरचं घर. आणि वरती आहे ना ते आपलं मोजम बकश त्यांचं घर आहे. हिने बघा पूर्ण डोंगर म्हणजे जी भीत होती ती मातीनी ढोंडे पुरे घेऊन हे बघा आलेले. ह्या कौला पण या घराची फुटलेली आहेत आझर मिरकरच्या. पण ह्या बघू शकता तुम्ही हे कशी येऊन ढोंडे पडलेले आहेत. आणि ही कौला ही भीत बचलेली आहे. ही बघा ही भीत वरची कोसळलेली आहे. हिने हो पूरो ही माती
हे जो बांधकाम केलेलो बांध होतो ना तो घेऊन पुरो येऊन या दिवारीला टच झालेलं आहे. आणि पाऊस सध्या आपल्या इकडे मोप पडते आणि बाणकोटला पण पाऊस कालची म्हणजे 18 आणि 19 तारीख आजची आहे. आज पण पावसाला जोर आहे. त्या पावसाच्या जोराने ही पुरी माती म्हणजे डोंगर त्या दिवार घातलेली होती बघा. ही दिवार आहे अशी, तीच दिवार फुऱ्या पण होती. ती दिवार घेऊन पुरा माती झारा यातला ढोंडे होते ते सगळे हे बघा हे पुरे आलेले आहेत आपल्या आझर मिरकरच्या घरा. हिने ही भीत पण आहे ना आत्ताच बांधलेली होती थोडे महिने पहिले. ती पुरे काय की वरती आता आवरो पाऊस पडते त्यांनी पुरी माती आतलांची ढिल्ली होते त्यांनी पुरा नुकसान होते. नुकसान ते चला मी तुम्हाला दाखवतो. आपले करीमभाई आमदानी आहेत ना त्यांच्या घरा पण आहे ना त्यांची जी दिवार घराच्या सामनेची ती पण कोसळलेली. ही बघा करीमभाई आमदानी ह्या त्यांचं घर आहे बाणकोटला. हिने बघा त्यांचं पण बांध आहे ना पावसामुळे कारण की पाऊस आवरो पडते त्या पावसाच्या पाण्याने जी पाणी आतलान जिरते त्यांनी बघा पुरो हे आहे ना त्यांचं बांध अर्धो बांध कोसळलेलो आहे. हे बघा आणि ह्या वरती त्यांचं घर आहे आणि त्याचा बांध जो अर्धो कोसळलेलो आहे मला दाखवतोय मी. हे बघा ही आयुष्य आमच्या बाणकोटची परिस्थिती आहे. 2 घरांची दाखवलो. यांच्या पहिले पण मी तुम्हाला आझर मिरकरचं घर आणि या आपले करीमभाई आमदानी त्यांचं घर. आणि आपले फिशिंग बोटी जातात सामने पण यात वारो या तुफानच्या यांनी आज 4-5 दिवशी आपले बोटी जात नाही मच्छीमारांचे या पावसाच्या मिलेने वावदलच्या आहेत. हे बघा काय पाऊस आहे. हे आमच्या वेलाचं रोड आणि रोडाला पण आहे बघा पाणी आणि ह्या आमचा संबंध. ही बघा आमची लाल परी. ही छोटीशी मस्जिद वेलाची किती खूबसूरत आहे ना. ही छोटीशी मस्जिद वेलास गावाची. वेलासला 4 ते 5 घर आहेत मुस्लिमचे. तिनातलं ही मस्जिद माशाल्लाह बघा किती खूबसूरत वाटते. आता आपण आलेलो आहोत जंगल जेटीवर. ही आहे जंगल जेटी. पावसाचा टाइम आहे आणि माणसं जाणारी पण काय जात नाही. बघा ही खाली चाललेली आता ही सुट्टे आपली बाणकोटशी ही चाललेली बागमाडल्याला. ती आता ही जाईल सामने जो डोंगर दिसते त्या जाईल बागमाडल्याच्या जेटीला. हे बघा ही जंगल जेटी जी आता गेली सुटली ती. काय आत्ता आपण आलेले आहो आमच्या पकटीवर कोलीवाडची पकटी वाल्मिकी नगरची. थंय आपण आलेले आहो. थच्चो पण आपण थोडं नजारो दाखव पावसाचो.
आणि पावसातला बोटी कसे प्लास्टिक त्यांच्यावरती बांधलेलं आहे. त्यांचं कारण हे आहे की पाणी जमते बोटीतला पावसाचा, मग त्यांना टायमातला जाऊन कमलाला कारायला लागते. ही आमची जेटी वाल्मिकी नगर बानकोट. हे सगळे बोटी लागलेले आहेत, या की उदाहरण आहे ते बोटी काय गेलेली नाहीत फिशिंगसाठी. आणि ही वाल्मिकी नगर कोलीवार. हे बघा, हे सगळे बोटी आता बंद आहेत. बंद म्हणजे पावसाच्या मुले वादळच्या ह्यानी समुद्राला बाहेर तुम्ही दाखवलं वेळ असला तुम्हाला किती मौजो होय पाण्याला. हे आपलं कोलीवारचं आहे मंदिर. गाईज, हे छोटंसं व्हिडिओ आणि आजची पावसाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते जरूर आपल्याला कमेंट्स करून सांगा. आणि आयशेस कोकणाचे बेसचे व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नको. बाकी आपल्या चॅनलवर जुळून राहा. लास्ट स्पॉट व्हिडिओ बघा. मिळूया इंशाल्लाह नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट लोकेशन सोबत. साजिदला द्या इजाजत. अल्लाह हाफिज.